नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अमुच्या गावामध्ये. आजची व्हिडिओ आपण खास आपल्या कोकणामधला मुख्य प्रश्न सोडवण्याच्या हिशोबाने आधीच करत आहोत. तो म्हणजे हे जे काही सगळं तुम्हाला सुकं गवत दिसतं माझ्या मागे, ते आपल्या प्लॉटच्या बाहेर देखील असतं प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकाच्या बागेच्या बाहेर देखील असतं. तोच प्रकार आमच्या बागेच्या इथे पण असतो. दरवर्षाला आपल्याला जो मुख्य त्रास किंवा मोठा प्रॉब्लेम होण्याआधीच काही गोष्टी कंट्रोलमध्ये आणायच्या असतात, त्यालाच आपण म्हणतो हे गवत पेटवून घेणं. हे गवत पेटवून घेण्यासाठी त्याला शब्द जो आहे, तो इथे कोकणामध्ये किंवा आमच्या गावच्या सारख्या ठिकाणी विता काढणं असं म्हणतात. विता काढणं म्हणजेच काय? तर आता कुठलीही बाउंड्री, आता समजा हा जो हिरवा कपडा आपण लावलाय, त्याच्यापासून एक 5 ते 6 फूट आपण एरिया स्पेस सोडून बाहेरून ते जे काही गवत एक्स्ट्रा बाहेर कुठेतरी एक्स्ट्रा वाढतंय, ते आपण पेटवून घेतो. एका ठिकाणी जर बघायला गेलं तर तुम्ही आपण ते सगळेही पेटवून घेत नाही. थोडंसं ठेवतो. कारण का जर कधी पुढे मागे होऊ नये, जर कुठनं ह्या साईडनी वणवा आला. वणवा म्हणजेच काय तर तुम्हाला आयडिया असेल, डोंगरचे डोंगर पेटत असतात कोकणामध्ये लिटरली. आणि हा जो जानेवारी महिन्यापासून सुरुवात होतो कार्यक्रम, तो पार मे महिन्यापर्यंत चालू असतो. मे महिन्यामध्ये फार कमी शिल्लक राहतं गवत. परंतु वणव्याचा जो काही प्रकार आहे किंवा जे काही प्रमाण आहे, ते वारंवार वर्षानुवर्ष वाढत चाललेलं आहे. कारण का लोकांनी शेती सोडल्या आहेत, लोकांनी जागा ओसाड ठेवलेल्या आहेत आणि कशी ना कशी तरी ठिणगी पेटते. म्हणजेच काय तर लाईटचं कधी-कधी स्पार्किंग होतं किंवा कोण सिगारेट किंवा कोणी असंच मजा-मस्तीमध्ये पेटवतं आणि तो थोडक्यातला रूप जो असतो अग्नीचा, तो अग्नितांडवाच्या रूपामध्ये काय म्हणतात पूर्णपैकी चेंज ऑन होतो. आणि आत्ताचं जे काही मी तुम्हाला सांगतोय, हे जे काही उर्वरित गवत आहे, ते जेव्हा पेटत येईल आमच्या प्लॉटपर्यंत, तर हे कपडा जळू शकतो. आपल्या शेततळ्याचं कापड देखील, म्हणजेच काय तर प्लास्टिक देखील जळू शकतं. तसंच इतर सगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्लॉट्स आहेत. काही ठिकाणी आपलं मागे बांबूचं प्लॉट आहे, काही ठिकाणी आपला आंब्याचा प्लॉट आहे, तर कुठेतरी आपण भाजीपाला करतो, जिथे कलिंगड वगैरे करतो. सो एकंदरीत आपल्याला पूर्ण चारी साईडनी गवत पेटवून घेणं फार गरजेचं ठरतं. जर ह्यापुढे कधीही चुकून वणवा जरी कुठला दुसरीकडनं आला, तरी तो आपल्या बागेपर्यंत आतमध्ये पोहोचणार नाही, कारण का आपण विता योग्य वेळेत काढलेली असतात. आजचा व्हिडिओ हे सगळंच दाखवण्यासाठी आहे, की ह्यासाठी आपल्याला मॅनपॉवर किती लागते. पाण्याचा सोर्स देखील इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे मी जसं सांगितलं, की आपल्याकडे पाण्याचा सोर्स अवेलेबल आहे. त्यामुळे आपण बांधाच्या कडेने कधी इमर्जन्सी वाटलं तर झारीने वगैरे पाणी मारून आग कंट्रोलमध्ये आणू शकतो. आग कंट्रोलमध्ये येण्यासाठीच आपण ती पेटवून लावतो. असंच नाही की लायटर लावलं आणि भर पूर्ण शेत पेटवून दिलं. एक सिस्टमॅटिक वे असतं. 7-8 माणसं यासाठी लागतात. मॅनपॉवर खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी. कारण का एकदा जर वारा आला आणि हे युजुअली 4 नंतरच केलं जातं, 4-4:30 नंतर. कारण का उतरता जे काही काय म्हणतात हवामान आहे, सकाळच्या भर उन्हात नाही पेटवू शकत. जेव्हा कडकडीत ऊन असतं आणि पेटत चाललेलं गवत एकदम रॅपिडली वाढत जातं पुढे. तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन आपण एकंदरीत विता काढून घेत असतो. तर एकीकडे तुम्ही बघू शकता बाबा पाईप खेचत आहेत आणि पाईप आपण नेत कुठे आहोत, तर ठिकठिकाणी असे आपण ड्रम भरून ठेवतो. तिकडे तुम्ही बघू शकता. कारण का आपला 4 एकरमधला 2 एकर भाग जो आहे तो तिथे आहे आणि ऑलमोस्ट 2 एकर भाग आपला इथे आहे. तर आमची मंडळी आलेली आहेत, जवळजवळ 7-8 माणसं आलेली आहेत. काकाने निगडीचा पाला आणला. काका बरोबर ना? निगड आहे ना ही निगड असतं. हां, निगडीचा पाला. कारण का आपल्याला जेव्हा मोठं आगीचं स्वरूप होतं, तेव्हा आपल्याला हिरवा पाला आपल्या हातात असणं फार गरजेचं असतं आणि त्याचा उपयोग काय त्या व्हिडिओमध्ये बघा. तर बेसिकली ही आमची बाउंड्री आणि या बाउंड्रीपासून आपल्याला हे सगळं आता विता काढून घ्यायचं आहे, जेणेकरून जर कधी होऊ नये, जर इथनं वणवा आलास तर तो वरती बागेत जाणार नाही. तर मित्रांनो, आपण आता सगळं सुरुवात करत आहोत. गणपती बाप्पा मोरया बोलून सगळ्या गोष्टी आपल्याला पार पडायच्या आहेत. आपल्या बाउंड्रीपासून आपण एक साधारण 8-10 फूटचं अंतर ठेवून आता पेटवायला घेतो आहोत. बारकुद आणि खुरप्याच्या साहाय्याने आता ते सगळं एकत्र करून ठेवलं. इथून आपण एक साधारण 10-15 फुटाचं जाळून घेणार आहोत आणि तिथे स्टॉप करणार आहोत. पुढे स्टॉप करण्यासाठी तिथे आपण पाण्याची झारी आणि माणसं सगळी उभी असणार आहेत. ही धावपळ बघू शकता, हे करणं फार गरजेचं आहे. आम्ही नेमकं आता करायला घेतलं आणि वारा पण आला, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तर एकंदरीत आम्ही असं करतोय, इकडे तुम्ही बघू शकता आपण जे काही ठाले आणले आहेत, त्या ठाल्याने आपण असं विजवतो. त्याचप्रमाणे या ज्या काही झाऱ्या आहेत त्याच्या मदतीने तुम्ही पाहू शकता समय आतून झारीनी पाणी मारून घेत आहे. कारण का आता आपला पाईप जो आहे तो पुढे बाबा जिथे मारतं तिथे संपला आहे आणि झारीच्या इथं आपण कुंपण जे आहे आपलं बाहेरून ते पूर्ण भिजवून घेत आहोत, जेणेकरून गवत ओलं झालं असल्या कारणाने जो काही पेटत येतोय गवत, तो पुढे आतमध्ये त्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. तर अशा प्रकारे झाडांना दग लागू नये म्हणून हे प्रिकॉशन्स घेत आहोत. त्याचप्रमाणे बाउंड्रीजप्रमाणे आम्ही बाहेरून काम करत आहोत. तिथे बघू शकता. एकंदरीत तुम्ही हा अवतार पाहू शकता. इथे समय वगैरे पण काम करतोय, मी पण करतोय, इथे बाकीची सगळी मंडळी पण काम करतात. होतं असं, स्किन भाजते, एवढे हीट आपल्याला त्या गवतापासून मिळते आणि त्यावेळी आपल्याला प्रिकॉशन्स घेणं फार गरजेचं आहे. मागे तुम्ही ऐकू शकता आवाज. वारा जर आला तर खूप रुद्ररूप घेतं, जे आता तुम्ही पाहू शकता.
त्याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी पाणी मारणं गरजेचं आहे आणि याच्या पंजाच्या मदतीने आपण हळूहळू पुढे घेत असतो, एकदाच पेटवून लावत असतो. तर मंडळी, तुम्ही एकंदरीत पाहिलं असाल की आपण विता काढणं जो कार्यक्रम आज ठेवलेला आहे त्याचा अर्थ काय असतं. हा खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. विता जर वेळेत नाही काढल्या तर असा कधीही रात्री वणवा आला किंवा दिवसा वणवा आला तर तो कंट्रोलमध्ये राहत नाही. आज आम्ही 8 माणसं आहोत तरी हे कंट्रोलमध्ये आणणं फार अवघड होतं आहे. पाण्याची सोय आपल्याकडे आहे म्हणून, नाही तर नसतं तर फार अजून अवघड झालं असतं. अजून 10-12 माणसं अधिक लागली असती. तळं आपलं जे आहे त्याच्यापासून हे जे काही प्लॅस्टिक उद्या परवा कधी वणवा आला आणि ते रुद्ररूप घेतलं आणि जर ते प्लॅस्टिकवर आलं तर प्लॅस्टिक जळू शकतं. त्यामुळे आपल्याला प्रिकॉशन्स घेणं फार गरजेचं आहे, म्हणून आपण हे बाजूनी जाळून घेतो. असं करत करत आपण पूर्ण 4 एकरचं आजूबाजूचा जे काही परिसर आहे तो बाउंड्रीज तो सगळ्यापैकी साफ करून घेतलेला आहे, जेणेकरून आता कधीही वणवा आला तरी आपल्याला प्रॉब्लेम नाही. हो हो चलो मंडळी, मला माहीत नाही मी कितपत दिसतो या कॅमेऱ्यामध्ये की नाही, आणि आता संध्याकाळचे 6:45 होत आलेले आहेत आणि काळोख ऑलरेडी झालेलं आहे असं बोलू शकता. हे काम आता आम्हाला आता आटपायचं, कारण का आपण जे काही गवत प्लॉटमधलं कापून बाहेर टाकलं आहे ते धुमसून कदाचित रात्री पेट घेऊ शकतो आणि आतमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने आता काम करणे. पलीकडे पण दिसत आहेत, अलीकडे पण मी पण दिसतो. आय डोंट नो मी किती दिसतो तुम्हाला याच्यात, पण एकंदरीत हे असं काम करणं फार गरजेचं आहे जर आपण बाग बनवायला बघत असतो किंवा काय करतो. कारण का कोकणामध्ये वणवा हा खूप मोठा विषय होत चाललेला आहे. वर्षानुवर्षी ह्या गोष्टी वाढत चालल्यात, कंट्रोलमध्ये येत नाही आहे. मस्करी म्हणून कोणतरी लावतो किंवा मुद्दाहून पण लावतो बोलू शकता तुम्ही, आणि कधी ॲक्सिडेंटली पण लागतं. एवढी सगळी शेती करायची, एवढी सगळी जोपासना करायची झाडांची म्हणा किंवा पालेभाजी किंवा कुठलाही भाजीपाला तुम्ही करत असतात, परंतु एका रात्री ते पूर्ण नायनाट होऊ शकतं त्या गोष्टींचं. त्यामुळे त्या गोष्टींचं जानेवारीमध्ये फार महत्त्व असतं. जेव्हा आपण गवत काढणीला जेव्हा सुरुवात करतो त्याच दरम्यान आपण गवत बाहेरून जाळून घेणं म्हणजेच काय तर विटा काढून घेणं हा काम करत असतो. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन, ज्यामध्ये मी तुम्हाला बिफोर अँड आफ्टर नक्कीच बघायला दाखवेन की आपण जे काही गवत कापलं आहे ते पार्ट 2 म्हणून थोडंसं एक छोटंसं रील बनवून आपण दाखवायचा प्रयत्न करू की काय एक्झॅक्टली पुढे जर प्रॉब्लेम झाला तर किती प्रिकॉशन्स घेतले जाणार त्या गोष्टीमुळे. थँक्यू.